धन्यवाद मंडळी। या ठिकाणी सन्माननीय भजन सम्राट हर्षद ढवळबुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे। जोरदार टाळ्या वाजवा। परमेश्वरा हरिनामामध्ये त्यांना चांगलं सुयश दे आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, बक्षिसाचा स्वीकार करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी हरिभक्त पारायण सन्माननीय श्री प्रभाकर ढवळबुवा यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। जोरदार टाळ्या वाजवा। त्यांना उदंड आयुष्य परमेश्वरानं निरोगी असं आयुष्य द्यावं भगवंताच्या चरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतो। धन्यवाद। तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, अरे तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, रीत काना तुझी रे नाही बरी। हे गुंड्या यांडू गुंडू चंडू काय मला सगळे आता अध्यात्माचा बादशाह म्हणतात। त्या माकडासारखी लाल करून दिलं सर, त्या माकड खायला सांगत तो लाल माझी लाल माझी लाल, तसं तू लाल करू गेलं। सगळे मला अध्यात्माचे बादशाह म्हणतात। ताच सांगत जातो का अध्यात्म म्हणजे वा पुस्तकातलं वाचन नाही। जरा सद्गुरूला शरण जा, नाथपंथी सद्गुरू कर, बरोबर ना। नाथपंथी सद्गुरूला शरण गेल्यावर तुला अध्यात्म म्हणजे काय ते कळेल। व खरंच सांगतो, दशमेद्वारे खोलुनी गुरुने नेले उन्मनित, उन्मनीची प्रभा पाहता झालो भयमुक्त। त्याचा अर्थ सांग मका, बघूया तुझं का किती अध्यात्म येतात। दशमेद्वारे खोलुनी गुरुने नेले उन्मनित, उन्मनीची प्रभा पाहता झालो भयमुक्त। आयुष्यभर भयमुक्त होतो आपण। कशामुळे होतो, कुठे गेल्यावर होतो आणि कसं होतो। हा असा कानात बाली घातली म्हणजे नाही, अरे शायनर बुवा तू एक नंबर। केस पाटला आले, कानात बाळी, दुसऱ्या नावा ठेवत पेटवाने टाकते नाही करून। तुका वाटलं काय पारकर बुवा 44 वर्षाचा अनुभव आहे काय, ह्या अँड्रू का परत हे अँड्रू या चन्नपचन गवडा, चन्नपचन गवडा आमच्या पुढे तिकडे गगन बावडा, त्याच्या खाली भुई बावडा, त्याच्या खाली उंबारडा, आणि ह्या खायला चन्नपचन गवडा, आणि धर आता हावडा आणि कामाकला काय माका सांगता हो। अरे हो म्हणालो काय एकदम धच मा करणार बरोबर ना, धच मा करणार म्हणता पारकर बुवा आयुष्यामध्ये लक्षात ठेव। ह्या अध्यात्म म्हणता तुझा होता काय, माझा इतिहास काढ बुवा। 44 वर्षातली पहिली 5 वर्ष सोडून दे, पहिली कारण 9व्या वर्षापासून मी भजनाला सुरुवात केली, तेव्हा माका तेवढं म्हणजे ज्ञान नव्हतं बुवा। पण वडिलांबरोबर मी लहानपणापासून, वडिलांबरोबर माझे सद्गुरू गोपाळनाथ महाराज यांच्याकडे नेहमी वडिलांबरोबर जायचो। लहानपणापासून मी ते अमृत प्यालेलं आहे बुवा। पहिली 5 वर्ष माका तेवढा कळत नव्हता, पण गेले बुवा 27 वर्ष 28 वर्ष बुवा पूर्ण त्या अध्यात्माचा अभ्यास केला बुवा, लक्षात दिला। म्हणून तुला प्रामाणिकपणे सांगतो बुवा, तू माझ्या नादात ह्या बाबतीत लागूच नको।
पुस्तकातलं काय तुका सांगोता ते बघ, एका हातात 2 अंगठ्यो, किती शायनर बुवा. ह्या शायनिंग तुझी कशासाठी सांग ना, तुझी शायनिंग हवी कशासाठी. एका बोटात 2 अंगठ्यो कोण घालता हो, म्हणजे दाखवू केलंच की त्याच्यात एक खडो बघा, त्याच्यात एकात खडो मोठो खडो, अंगठी लहान पण खडो मोठो. दाखव रे जरा सगळ्यांना. तो खडो का माहिती आहे तुमका? ती अंगठी आहे 400 रुपयाची. किती? 400 रुपयाची अंगठी. खडो 32,000चा. त्याच्यात जो खडो आहे ना तो 32,000चा. माका तो सांगे ना एवढे दिवस. त्या दिवशी सावकाश विचारलंय, गपचूप विश्वासात घेतलंय. अरे म्हटलं भानगड काही. म्हणलो पारकर बुवा कोणाक सांगू नको, गुंडू सावांची गपलता मोठी. अरे म्हटलं झाला का ते सांगा. हो म्हणलं माका झालो 2020 बसून मुतखडो. माका मुतखडो झालो आणि म्हणून डॉक्टर कडे गेलोय. 32,000 रुपये म्हणलं मुतखडो काढूक माका खर्च येईल. किती? 32,000. आता टाकणार कसो एवढं मागायचो. अंगठीत घातलं 400 रुपयाची अंगठी, 32,000चा खडो. तो खडो आणि तो तुझो रायमान खडो वळवळता काय रे? खडो वळवता की किडो वळवता तुझ्या? अरे कोणाच्या नादाक लागतं तू बाकीच्यांका तू यांड्रू बनव कोणा. लक्षात राहा, माझ्या नादात बुवा लागत होतो. प्रामाणिकपणे सांगतो मी हसत मुखाने म्हणतो बघ तोंड बघा त्याचा. अरे आयुष्यभर हसत काढले दिवस. कोण एक माणूस सांगत वजन रसिकात पारकर बुवाचा कसं चेहरा असतो, बरोबर ना. आयुष्य गेलं बुवा. बघता बघता लोक म्हातारी झाली. मी सुद्धा आता एवढ्या वयात पोचलो बुवा. बघता बघता लक्षात घे, हे काय नुसते काय घोटियेली खेळून नाही वर्ष घालवले. 44 वर्षा बुवा. 1980 पासून भजन चालू केलं. 2024 आहे. आजही तुमच्यासारख्या बुवांबरोबर टिकून आहे बुवा. हे पारकर बुवाचं कर्तव्य आहे. लक्षात आहे तर 5 वर्षांनी शोधूचो लागता. तुझी पण तीच वेळ येणार होती, पण वाचलंच. हे खरंच सावध लवकर झालंस, त्याच्यामुळे तुझे मी आभार मानतोय. कारण माणूस चुकता, बरोबर ना, पण तो जागेवर येणं महत्वाचा. तू फक्त होती शायनिंग कमी करतो. ऐकलं होती होता तू आता लिहून घेतलं ना, तुका रात कमी पडत, पेनातली शाही संपत, पण पारकर बुवाचा बोलणं संपणार नाही. गेली आता बघा त्याचा तोंड बघा. हो बघा हो बघा वर कर वर. डॉबरमॅन वाटता बघा. डॉबरमॅन. ठीक आहे, हरकत नाही. पण बुवा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, नामाविन मूर्ख सर्पाचे ते बिळ. नामाविन मूर्ख सर्पाचे ते बिळ. जीवा नव्हे काळ सर्प आहे. लक्षात घे. वाचा. अरे नामाविन मुख सर्पाचे ते बिळ. जीवा नव्हे काळ सर्प आहे. वाचा नव्हे लांब जळो त्याचे जिने. सोडविता, लक्षात घे, सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती. साधूच्या संगती हरी जोडे. चुकला तर सांग माका. खरंच सांगते तुमका. आणि म्हणून कोठी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली. लक्षात दिला. कारण नामाविन मुख सर्पाचे ते बिळ. अरे मुखामध्ये परमेश्वराचं नाम. मगाशी तू सांगलं ना की कोकिळा गात होती, तोंडामध्ये मांस होतं, ते तुझ्यासारखे ते. लक्ष दिला. चांगला सांग. आम्ही अध्यात्माचा भाषा आहे. मला लोक म्हणतात आणि माका धोचो मा करता पारकर बुवा पोचलेलो हा. आणि काय दुतोंडो हा पारकर बुवा. मी दुतोंडो. अरे जे ओटात आहे ना ते पोटात आहे. लक्षात ठेव. माझ्या नादात तू लागू नको. बाकीच्या तू थर्ड लावतस, थूक लावतस. लक्षात ठेव काय काय लोकांना. पण तू 1 नंबर राजकारणी माणूसच. लक्षात दिला. नाही ते म्हणतात दांडो घेऊन येऊन म्हणतात याचा आता पोळीचा वाटला. हुंड्याक म्हणतात चेंडू करून टाकूया.
तुझ्या तापलेचा बुवा ते कुंभकर्ण 6 महिने झोपला झोपवते तू 3 महिने झोप कुंभकर्ण 6 महिने झोपलो तू 3 महिने झोप खरं अध्यात्माच्या भाषात आम्ही समजो ह्यो कोमात गेलो अध्यात्म वाचता वाचता एका ग्लानी लागली ह्यो कोमात गेलेलो असं आम्ही समजू ना झोपणार 3 महिने विषयच काय बरोबर ना हा अरे म्हणून सांगतो बुवा खरंच सांगतो हा एक गोष्ट चांगली सांगितली की विठ्ठल 28 युग बघा वाट बघतोय पुंडलिकाची चांगलं ते चांगलं पुंडलिकाने पहिलं आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधली बायकोला खांद्यावर घेतलं आणि काशी यात्रा करायला गेला ह्या सगळा बरोबर आहे तुझा लक्षात दिला पण पुस्तकी सांग तू अध्यात्माचं नाव काढू नको तुका खरंच सांगते कारण बुवा काय त्याच्यासाठी अभ्यास लागतो देहावरती रोमान रोम किती आहेत आपल्या अंगामध्ये रक्त किती आहे पाणी किती आहे लक्षात दिला नाड्या किती आहेत तेच किती या सगळा सांगा मग बुवा ते का अध्यात्म म्हणतात लक्षात दिला तू माझ्या नादात सांगाव नको हसतो बरोस मी तुका मोठेपण सांगाव केलंय नाही आणि 44 वर्षात मी आयुष्यात कधी कोणाक मोठेपण सांगले नाही पण हजारो बुवा घडवलंय बुवा लक्षात ठेव हाताक धरून आता मगाशी सांगत होतो ना असे अनेक बुवा मी हाताला बरोबर ना संजयराव हाताला धरून मी रत्नागिरी रायगड श्रीवर्धन अलिबाग फिरवलं सगळ्यांना जे ज्या बुवांना मी चांगलं घडवलं पण तुझ्यासारखं उन्मत्त झालं ना त्या जाग्यावर रडवलं पण लक्षात हा कैलासवासी गणपत ढवळ यांच्या स्मरणार्थ सन्माननीय ऋषिकेश ढवळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे जोरदार टाळ्या वाजवा धन्यवाद 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 त्याचप्रमाणे या ठिकाणी के फोटो स्टुडिओ आणि तेज फॅब्रिकेशन यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आहे जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या व्यवसायामध्ये परमेश्वरानं चांगलं यश द्यावं ईश्वरजनी प्रार्थना करतो धन्यवाद बुवा काय आपण देवासमोर उभं राहून काय मागतो आपण देवासमोर उभं राहून काय मागतो याच्यापेक्षा त्याच्या मागे काय वागतो याला महत्व आहे बरोबर ना त्याला महत्व आहे बुवा लक्षात ठेवा आपण त्याच्या मागे काय वागतो याला खूप महत्व आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे तू अरे तू माका रामायण महाभारताचे धडे सांगतोस हा अरे ते कोर्टामध्ये बुवा रावणाला गीतेवर हात ठेवायला सांगितलं रावणाला कोर्टामध्ये नेला आणि गीतेवर हात ठेवायला सांगितलं आणि म्हणालो हात ठेव तो रावण सांगता अरे म्हणालो गीतेवर हात कसो काय ठेवू सीतेचा मॅटर अजून म्हणालो संपलेला नाही तर गीतेवर कसो काय हात ठेवणार सीतेचा मॅटर अजून मिटला नाही मग गीतेवर हात कसो काय ठेवणार अर्थ आहे बुवा मराठी भाषा लावशी तसं लक्षात दिला लावशी तसं ते का अर्थ लक्षात ठेव आणि म्हणून मनुष्य जन्माला येतो लक्षात घ्या मनुष्य जन्माला येतो कसं बोलावं लक्षात घ्या बोलायला शिकायला जन्माला आल्यावर बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात पण कसं बोलावं हे शिकण्यासाठी उभं आयुष्य जातं माणसाचं लक्षात ठेवा उभं आयुष्य लागतं या ठिकाणी पांडू रे पांडू होय रे होय अरे वा वा पांडू रे पांडू होय रे होय मकरंद केळुसकर यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद धन्यवाद मकरंद शेठ लाख लाख धन्यवाद तुम्हाला पांडू रे पांडू होय रे होय गुंडू रे गुंडू नाही रे नाही पांडू रे पांडू होय रे होय गुंडू रे गुंडू नाही रे नाही तर बुवानी सांगितलं 28 युग वाट बघत बसलाय कोणाची पुंडलिकाची पण बुवा ती 28 युग कुठली आहेत त्या 28 ची 30 32 34 झाली नाही याचं कारण का तर 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणे मिळून झाली 28 आणि ती 28 युग बुवा आपल्या या 2 हस्तामध्ये आहेत लक्षात घ्या म्हणून जिथे भजन असेल तिथे रामनामाची टाळी वाजली पाहिजे याचं कारण का तर एका बोटाला 3 पेर आहेत
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 14 दून 28 म्हणून नामस्मरणाची टाळी वाजली पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण विठ्ठल नामाची टाळी परमेश्वराने 2 हस्त दिले आहेत. चांगलं या ठिकाणी भजन ऐकल्यावर टाळी वाजली पाहिजे. मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. कारण शून्यातून शून्य गेलं राहिलं शून्य, शून्यातून शून्य गेलं राहिलं शून्य. आणि तुमच्यासारखे भजन रसिक मायबाप आम्हाला मिळालं, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. ठीक आहे. बुवानी सांगितलं माका बोलत ना, अरे काय घेऊन बसलं बुवा, काय म्हणजे तुझी माका ना एकदा एकदा क्यू पण येता आणि कमाल पण वाटता. माझ्यासारखे तू चॅलेंज करत बोलून दाखव, हिम्मत असली तर बोलव, ह्या झाला तर ते कर. तू धचो माक ना बोल, तू बोललंस ना डायरेक्ट बोल. अरे इकडे तिकडे काय बोलतोस वरच्यावर. अरे नाव घेतलंय बुवा बुवा म्हटलंय, मग यांडू गुंडू म्हणू का होता. मी बुवा बुवा म्हटलंय 2-3 वेळा. आणि काय म्हणू, सुरुवातीपासून तुझ्याकडे हात दाखवून बोलतोय मी, बरोबर ना, असा हात दाखवून. पण तुझी डेअरिंग झाली काय पहिला माका बोलूची. हे हेका पारकर बुवा म्हणतात, हा हेका पारकर बुवा म्हणतात. हिम्मत झाली काय तुका, माहितीये नाट मोडल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. मनोरंजन मजा. बुवा बोलले तर 100% बोलणार. बुवा सरळ गेले आपण सरळ, प्रश्नच नाही. ठीक आहे. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेतो. आणि मगाशी बुवा टायमिंगचं सांगितलं 46 मिनिटं बुवा तुम्ही पहिली प्रार्थना आणि भजन घेतलं. म्हणजे कसं असता, स्वतःच्या घाणी वास नसता, बरोबर ना, तसं येवा. म्हणजे ह्यांना 46 मिनिटं घेतलं ती त्याला कळली नाही, त्याला वाटलं मी 15 मिनिटातच सगळं आटपलंय. तर तू 46 मिनिटं घेतलं. मी मला वाटतं नाही 40 कशा, तू 46 घेतलं, मी काहीतरी 52 की 53 घेतलं. अरे त्याच्यात काय 7-8 मिनिटं गेली. अरे दुसरी बारी माझ्याकडे आहे ना, तुका पाणी दिलंय म्हणून बोलू शकलं जरा तरी, बरोबर ना. अरे ह्या असत चालताना वेळेचा माका शिकवतो तू. ठीक आहे. चल, रूपाचा अभंग आहे. बघ, ये है कदम का दम. 44 वर्ष झाली बुवा. हा चंद्रकांत कदम बुवांचा शिष्य आहे मी. ह्यो आवाज अजून बघ 44 वर्षानंतर पण. Amin.
धन्यवाद.